की माधुरी दीक्षित या स्वतः तुमच्या स्माईलच्या खूप मोठ्या फॅन आहेत. तरी मला शाणी म्हणते. शहाणी म्हणते. मी ऐकलंय शाणीचं स्माईल खूप गोड आहे. आम्ही असं ऐकलंय की मिस्टर राणा यांनी तुम्हाला कवितेच्या माध्यमातून प्रपोज केलं होतं. त्यांनी मला म्हटलं की काय रात्री फोन येतो तर येतो, तू उचलतेस आणि मग तू गप्पा मारतेस, काय मॅटर काय. तर त्या अनुषंगाने मी म्हणते की दुसरी गोष्ट जी मला अजिबात आवडत नाही ती म्हणजे तुला आश्चर्य वाटेल हे ऐकून की मला कविता अजिबात आवडत नाहीत. खरंच. पण जेव्हा मी पुरुषांच्या घरात राहायला लागले ना तेव्हा जे काय मला समजलं की मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन आर फ्रॉम व्हीनस. चड्डी सरळ करा आणि मशीन मध्ये टाका. कॉमन आहे. आजही माझी मुलं आंघोळ करताना चड्डी तिथेच टाकतात. म्हणजे मशीन मध्ये टाक. एक्झॅक्टली. ते कशी काय तिकडेच असतात. हॅलो हाय नमस्कार, मी जयंती वाघधरे. आम्ही असं ऐकलंय मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आम्ही असं ऐकलंय मध्ये आपल्यासोबत एक खास गेस्ट आहेत जिच्या स्माईलवर संपूर्ण देश फिदा आहे. म्हणजे त्या अशा गॅपने आपल्याला भेटत राहतात पण त्या भेटतात आणि ते महत्त्वाचं आहे. माझ्यासोबत आहे एक ब्युटी विथ ब्रेन्सचं एकदम परफेक्ट उदाहरण रेणुका शहाणे. खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू जयंती. थँक्यू. आमच्या शोचं नाव आहे आम्ही असं ऐकलंय. या शो मध्ये आम्ही अनेक अशा ऐकलेल्या गोष्टी तुम्हाला विचारणार आहोत. तर त्याविषयी घाबरायचं काही कारण नाही ना. अजिबात घाबरायचं नाहीये. जे आहे ते बोलून टाकायचंय. जो अगदी सुरुवातीला म्हणजे आम्ही असं ऐकलंय की माधुरी दीक्षित या स्वतः तुमच्या स्माईलच्या खूप मोठ्या फॅन आहेत आणि अनेकदा हे सांगितलं सुद्धा. नाही खरंच म्हणजे तिला माझं स्माईल खूप आवडतं आणि ती खूप म्हणजे दोघी आमच्या स्माईल बद्दल जेव्हा लोक बोलायचे तेव्हा नेहमीच म्हणायची की नाही हिचं स्माईल खूपच छान आहे. तरी मला शाणी म्हणते. शहाणी म्हणते. मी ऐकलंय शाणीचं स्माईल खूप गोड आहे. आणि आम्ही असं ऐकलंय मधला आणखी एक प्रश्न तो म्हणजे आम्ही असं ऐकलंय की मिस्टर राणा यांनी तुम्हाला कवितेच्या माध्यमातून प्रपोज केलं होतं. म्हणजे असं त्यांनी प्रपोज करण्याच्या हेतूनी कविता ऐकवली नव्हती. असंच म्हणजे सोडलं होतं. एक हिंट होती, खडा मारला होता त्यांनी. मी ते पूर्ण प्रपोजल म्हणून घेतलं. पण ती कविता काही आठवते का किंवा काय रेलेव्हन्स होता त्याचा? नाही ती कविता खूप त्यांना आवडायची म्हणून त्यांनी मला ऐकवली खरं म्हणजे. आणि राणाजींच्या बाबतीत ना अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आवडत नसत त्या ते मुद्दामून करायचे. अच्छा. म्हणजे जसं मला रात्री खूप लवकर झोपायची सवय. म्हणजे मी अक्षय कुमार आहे. चांगली सवय. खूपच चांगली सवय. तर आणि ते निशाचर आहेत. ते रात्री खूप उशिरापर्यंत जागू शकतात. पूर्ण रात्रभर आरामात जागू शकतात. त्यांना सकाळी सूर्योदय वगैरे त्यांच्यासाठी फार बनवलेला गेलेला नाहीये असं मला वाटतं. तर त्यामुळे ते रात्री मी लवकर झोपते हे सगळ्यांनाच माहिती होतं. माझ्या मित्रमैत्रिणींना कोणी मला रात्री फोन करायचं नाही, हमखास राणाजी करायचे. आणि त्यांना माहिती होतं की हा फोन मी उचलणार. बरं. रात्रीच्या गप्पा रंगायच्या. हो खूप रंगायच्या. आणि त्यावेळेला तर मोबाईल्स वगैरे नव्हते ना. तर आम्ही आउटडोर शूटिंग करायचो तेव्हा त्या मेन रिसेप्शन वरून फोन जायचा. आणि त्यावेळेला मी अंताक्षरीचं स्पेशल एपिसोड करत होते गोव्याला आणि त्यांचा फोन असा रात्री वगैरे यायचा. तर आमचे अन्नू कपूर जे आहेत ते म्हणजे माझ्या मोठ्या भावासारखे होते ना. त्यांना रिसेप्शनमध्ये एकदा कळलं की रेणुकाला रात्री कोणाचा तरी फोन येतो. तर त्यांनी मला म्हटलं की काय रात्री फोन येतो तर येतो, तू उचलतेस आणि मग तू गप्पा मारतेस, काय मॅटर काय. म्हटलं की थोड्या दिवसांनंतर कळेल, आता आम्हालाच माहिती नाहीये मॅटर काय. तर त्या अनुषंगाने मी म्हणते की दुसरी गोष्ट जी मला अजिबात आवडत नाही ती म्हणजे तुला आश्चर्य वाटेल हे ऐकून की मला कविता अजिबात आवडत नाहीत. खरंच.
I swear, okay. अगदीच नाही. आणि म्हणजे त्यांना तर म्हणजे कविता म्हणजे जीव की कविता प्राण आहे. कवी मनच आहे त्यांचं आणि Exactly. त्यांना कविता म्हणजे खूपच आवडतात. ते खूप त्यांचं म्हणजे वाचन पण खूप आहे कवितांचं. ते ऑपोजिट आणि अट्रॅक्ट म्हणतात अगदी तसं तसंच आहे. तर त्यांनी मुद्दामून ती कविता अगदी बरं त्यांच्या आवाजात त्यांनी काहीही ऐकवलं तरी ते मला आवडतंच. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. त्यामुळे ही कविता त्यांनी जेव्हा ऐकवली तेव्हा त्यांना अपेक्षा नव्हती माझ्या उत्तराची, पण त्या कवितेतून मी उत्तर दिलं की इसका अर्थ है प्रेम ओ असं म्हटल्यानंतर मग ते एकदम एक असा प्रेग्नंट पॉज आला आणि मग ते म्हणाले आप मुंबई आ जाइए फिर बात करते. क्या बात है. आणि ते म्हणजे तसं झालं ये ते. सिलसिला कितने सालों तक चलता रहा. नाही मग आमचं डेटिंग आय थिंक 2-2.5 वर्षांचं डेटिंग होतं. त्याच्यानंतर मग लग्न आम्ही नाहीच ठरवलं. आमच्या गुरुजींनी सांगितलं त्यांना अच्छा. की मी तुमच्यासाठी एक मुलगी निवडले. तर ते घाबरले. त्यांना वाटलं की अरेच्या आता गुरुजींनी जे काही सांगतील ते मला करावंच लागेल ना. गुरुजी म्हणजे त्यांचे आध्यात्मिक गुरु दत्ताजी. ओके. म्हणजे त्यांचे सगळे जीवनातले निर्णय तेच त्यांनीच घेतले. ते आता शारीरिक रूपात नाही आहेत, पण म्हणजे लहानपणापासून त्यांच्या लहानपणापासून सगळे निर्णय ते घ्यायचे. म्हणजे ऍक्टिंग करायचं की नाही वगैरे हे सगळं त्यांनी ठरवलं. खरं म्हणजे राणाजींना खूप राजकारणात जायची इच्छा होती. ते म्हणजे स्टुडंट लाईफमध्ये स्टुडंट पॉलिटिक्समध्ये खूप इन्व्हॉल्व्ड असायचे. तर दत्ताजींनी त्यांना म्हटलं नाही तुम्हाला NSD मध्ये जायचं आहे, तुम्हाला अभिनय करायचा आहे असं करून म्हणून. तर म्हणजे मी त्यांना भेटले होते सुरुवातीच्या काळात सुद्धा आम्ही डेट करत होतो तेव्हा. तर जेव्हा दत्ताजींनी सांगितलं की लग्न करायचं आहे आणि मी एक मुलगी निवडले तर ते जाम घाबरले राणाजी की आता काय म्हणतील दत्ताजी. तर दत्ताजींनी सांगितलं की माझं नाव घेतलं आणि म्हटलं की हिच्याशी लग्न करायचं असतं. नाही मला माहिती नव्हतं. त्यांनी राणाजींना सांगितलं आणि त्यांनी राणाजींना इन्स्ट्रक्शन दिले की रीतसर तिच्या आईकडे जायचं आणि तिच्या म्हणजे मागणी घालायची आईकडे की रेणुकाशी लग्न करायचंय म्हणून. तर ते घाबरले. ते आधी म्हणाले की आधी दत्ताजी आम्ही तर कन्व्हिन्स होऊ की आम्हाला लग्न करायचंय नाही करायचं. मग ते तसं आमचं लग्न झालं. त्यामुळे असं जे काही तुम्ही ऐकलंय ते खरं आहे. पण कमिंग बॅक टू द फिल्म तर म्हणजे ना एक मला इतकी छान गोष्ट रिलेट झाली ना जेव्हा मला कळलं की तुम्ही येताय आणि आपण इंटरव्ह्यू प्लॅन करतोय की मला 2 मुलं आहेत. म्हणजे माझी मुलं आता 6 वर्षाची जुळी मुलं आहेत मला. म्हणजे तुम्ही मेंटॉर आहात माझे आता. आणि तुम्हालाही 2 मुलं आहेत पण जवळजवळ 2च वर्षांचा फरक आहे तुमच्या मुलांमध्ये. तोही एक निर्णय तुमचा खूपच चॅलेंजिंग होता. ते नाही चॅलेंजिंग नाही अगर माझ्या वयानेच तो ठरवला होता. कारण मला जेव्हा मुलं झाली तेव्हा मी जरा उशिरा लग्न केलं. माझं उशिरा साधारण मी 35 वर्षाची होते तेव्हा माझं लग्न झालं. त्यामुळे म्हणजे राणाजी भेटलेच मला इतके उशिरा तर मी काय करू. आणि मग त्याच्यानंतर मला मुलं खूपच म्हणजे हवीच होती. राणाजींना असं काही नव्हतं. म्हणजे त्यांना मुलं झाली नसती तरी चालण्यासारखं होतं. अगदीच हो. पण मला हवी होती. तर माझी घाई चालली होती कारण बायोलॉजिकल क्लॉक टिकिंग वगैरे असं सगळे म्हणतात. तर त्यामुळे माझा पहिला मुलगा झाला तेव्हा 36 वर्षांचे होते. आणि दुसरा म्हणजे मी म्हटलं मला दुसरा मूल पण हवंय आणि राणाजी म्हणाले आता एक आहे तर बस ना. म्हटलं नाही अगदी अगदी. तर मग त्याच्यानंतर मी कट ऑफ डेट ठरवला होता. मी म्हटलं की आता मी 38 वर्षाची झालीये. एवढं कॅल्क्युलेशन हो. डिसेंबर 2004 पर्यंत मला जर मूल झालं नाही म्हणजे एप्रिल पर्यंत जर मला कळलं नाही की मी प्रेग्नंट आहे 2004 सालची तर मग त्याच्यानंतर मग नाही आपण करूया कारण मग ते फारच उगाचच कॉम्प्लिकेशन्स नको वगैरे ह्या बाबतीत. तर मग नंतर लकीली एप्रिलमध्ये मला कळलं की मी गरोदर. इतकं स्ट्रॉंग मॅनिफेस्ट केलेलं. एक्झॅक्टली. तर माझा दुसरा झाला. तर पहिला शौर्यमन, दुसरा सत्येंद्र. पण मग तो काळ खूप डिफिकल्ट असेल ना. म्हणजे 2
एक बाळ फक्त 2 वर्षाचं आणि दुसरं नुकतंच जन्मलेलं. अगदीच. म्हणजे कसं जमलंय तुम्हाला? कारण मला आठवतं की मला जेव्हा ट्विन झाले मी जवळपास वर्षभर झोपली नव्हती. मी नाहीच झोपू शकले. म्हणजे असं म्हणतात की बाळ झोपेल तेव्हा तुम्ही झोपा, असं काही नसतं. बाळ झोपत नाही त्याचं काय. एक्झॅक्टली. आणि एक रडला की दुसरा उठायचा, दुसरा झोपला, हा रडला, पुन्हा तेच सायकल होतं. मला बऱ्याचदा असं म्हणायचं की 2 वर्ष थांब, बरं होईल, ठीक होईल, सॉर्ट होशील. म्हटलं ठीक आहे. मग म्हणायचे की 5 वर्ष थांब, सॉर्ट होईल. म्हटलं ठीक आहे. आता म्हणतात 10 वर्ष थांब. सो प्लीज मला सांगा. आता 23 वर्ष आणि 21 वर्षाची आहेत माझी मुलं आणि तरीही मी थांबलेली नाहीये. सो ही सायकल त्यामुळे ती चालूच राहते. आणि मला वाटतं की माझी आई 85 वर्षाची आहे आणि ती अजूनही म्हणजे माझीच तिची चिंता चालू असते. आणि माझ्या धाकट्या भावाची पण तिला चिंता लागून असते. आणि आम्ही कितीतरी आता वर्ष काय काय झालोय तरीही. त्यामुळे ती आई पण कुठे जात नाही ग. हो. पण जसं तुम्ही आईचा उल्लेख केला, म्हणजे मला इतकं भारी वाटलं ना मी जेव्हा त्यांचा अभ्यास केला आणि त्यांच्याविषयी जाणून घेतलं. म्हणजे इंग्लिश लिटरेचर त्या काळात इतकं छान शिक्षण, इतकं उच्च शिक्षण आणि लेखिका, आणि इतकं म्हणजे शी वॉज लाईक यु नो स्टिरियोटाइप ब्रेक करणाऱ्या होत्या त्या. आणि किती तुम्हाला प्राऊड फील? अगदीच प्राऊड. आणि मला आठवतं की माझ्या सगळ्या मैत्रिणी वगैरे पण खूप त्यांना अभिमान वाटायचा की रेणुकाच्या आई. आणि आमच्या शाळेत त्या प्रोग्रेसिव्ह ग्रुपमध्ये एक ग्रुप होता आमचा, जिथे त्याला प्रोग्रेसिव्ह ग्रुप म्हणायचे. तर 4थीत वगैरे त्या आई लेक्चर द्यायला यायची आम्हाला क्रिएटिव्ह रायटिंगसाठी. मग कर्सिव्ह रायटिंग कसं लिहायचं वगैरे ते सगळं आईनी शिकवलं. त्यामुळे खूप मजा यायची. लहानपणापासूनच माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आई खूप आवडायची. आणि आई ना एक कमालीचं कॉम्बिनेशन आहे माझी आई. ती एकीकडे लेखिका, अत्यंत बुद्धिमान, समीक्षिका. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अगदी जरा घाबरवणाऱ्या आहेत एका अर्थी. पण दुसऱ्या अर्थी सुगरण. घरात तिला लोक येणं, आपल्या हातचं खाणं हे इतकं आवडतं. त्यामुळे मी जरी नसले तरी तिच्या हातची स्पगेटी खायला किंवा काही काही अशा गोष्टी ज्या ती त्यावेळेला त्या काळात सुद्धा बनवायची, जे आता कॉमन झालंय, पिझ्झा वगैरे ती घरात बनवायची. तर ते खाण्यासाठी म्हणून माझ्या मैत्रिणी तिकडे मी नसले तरी जायच्या. सो त्यामुळे एक मजेदार आणि मस्त कॉम्बिनेशन होतं आईचं. आणि तिच्यासाठी नेहमीच आम्ही प्रथम प्रायोरिटी होतो. म्हणजे तिने खूप काळ ऍक्च्युली तिच्या डोक्यात मी अनेकदा विचार करते की किती कल्पना असतील, पण वेळच नव्हता तिला त्या कल्पना. तुम्ही लहान असताना त्या काम बंद केलेलं नाही, काम तर करत होती ती, काम करत होती. पण तिचं म्हणजे तिने काम पण जे तिने निवडलं होतं ना ते म्हणजे कसं की जिथे आम्हाला सुट्ट्या मिळायच्या तिथे तिलाही सुट्ट्या मिळायच्या. आधी ती प्रोफेसरच होती त्यामुळे ते मॅचच व्हायचं. मग तिने पब्लिक रिलेशन्सचा जॉब घेतला कारण तो 9 to 5 होता. त्यामुळे हा सगळ्या म्हणजे तिने तडजोडच केली. म्हणजे तिच्या क्रिएटिव्हिटी बरोबर तिने कॉम्प्रोमाइज केलं. तिने आमच्या जडणघडण आणि संगोपनात काहीही कॉम्प्रोमाइज केलं नाही. तर मला हे त्यावेळेला जाणवलंच नाही. आपल्याला नाही जाणवत लहानपणी आपल्यासाठी काय काय तडजोड आपल्या आई बाबांनी केलेली असते, नाही आपल्याला जाणवत. ती नंतर आपल्या लक्षात येते जेव्हा आपण जरा कमावते होतो, आपल्याला सुद्धा अनेक गोष्टी आणि अनेक अनुभवातून जावं लागतं. तेव्हा आपण जेव्हा मागे वळून बघतो की अरे आपण ते किती सहजपणे बोलू शकलो की आई तुझ्याकडे वेळ नाहीये मला द्यायला, पण तिचा किती म्हणजे तिने तडजोड केली असेल त्या सगळ्या बॅलन्ससाठी हे कळल्यानंतर. सिंगल मदर. हो 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 ऍब्सोल्युटली. पण अर्थात तिला माझ्या आजीचा खूप मोठा आधार होता. त्यामुळे त्या अर्थी बघितलं तर आमच्या घरात कोणी ना कोणीतरी असायचं. ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपलं कोणीतरी माणूस आहे आणि आपल्या संस्कारातलं माणूस आहे. त्यामुळे ती जरा निश्चिंत होऊन जाऊ शकत होती की आम्ही जेव्हा घरी परतायचो तेव्हा आम्हाला किल्लीनी कधी दार उघडायला लागलं नाही. माझी आजी असायची. महत्वाची गोष्ट आहे ही खरंच. आणि ही म्हणजे आमची आर्थिक परिस्थिती चांगली होती म्हणून मी म्हणते. मी ज्या बायकांना काम करावंच लागतं म्हणजे मला आठवतं
माझ्या दुसऱ्या बाळाच्या वेळेला माझी जी नर्स होती त्या हॉस्पिटलमध्ये, तिचं पण नुकतंच बाळंतपण झालं होतं, पण तिला लगेच रुजू व्हायलाच लागलं, कारण तिची आर्थिक परिस्थिती तिच्या कुटुंबाची चांगली नव्हती. तर अशा वेळेला मला असं वाटतं की यार, आपल्याकडे कामाच्या ठिकाणी जर क्रॅश असतं तर किती छान झालं असतं ना. आपण आयांचा खूप कमी विचार करतो की ज्यांना खरंच कामासाठी बाहेर जावं लागतं, पण त्यांना मुलांबरोबर पण वेळ देणं फार गरजेचं असतं. ब्रेस्ट फीडिंग करायचं असतं, अनेक अशा गोष्टी असतात ज्या फक्त आई करू शकते. तर मग ती सगळी तडजोड करावी लागते की आपण म्हणजे ते दूध काढून फ्रीजमध्ये ठेवा, मग नंतर कोणीतरी पाजेल. म्हणजे जेंडर इक्वालिटीच्या आपण कितीही गप्पा मारल्या ना तरी पण आई जे करू शकते ते आईच करू शकते. आणि मला वाटतं बाळ झाल्यानंतर तर एक वेगळीच इनिंग सुरू होते ना, नव्याने सुरू होते ती. तुला गंमत वाटेल, माझे सासरे म्हणजे सासऱ्यांचं वयवर्ष खूप होतं, कारण त्यांच्यात आणि राणाजींमध्ये खूप गॅप होती, कारण राणाजी 12वे आहेत आमच्या घरात. 12वे म्हणजे ऍक्च्युली माझ्या सासूबाईंना 14 मुलं झाली, त्याच्यातली 2 बिचारी जगली नाहीत. त्यामुळे 12 मुलं जी आहेत ते 7 भाऊ आणि 5 बहिणी, त्याच्यातले राणाजी 12वे, म्हणजे सगळ्यात लहान. त्यामुळे माझ्या सासऱ्यांमध्ये आणि माझ्या 2 पिढींचा अंतर होता ग, कारण ते आजोबांसारखे होते मला. आणि त्यांनी मला सांगितलं की बायकांच्या जीवनात अनेक पुनर्जन्म असतात, की तू आधी मुलगी असतेस, मग तू बायको होतेस, मग तू आई होतेस, मग तू सासू होतेस, असे अनेक. आणि त्याच्याच बरोबर आपले शारीरिक बदल, त्या शारीरिक बदलांमुळे मानसिक बदल, यु नो, ते हा इतकं सगळं अनुभवायला लागतं. हे त्यांनी सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की खूप पुनर्जन्म घ्यायचे तुला आता 2च झालेत. पण तुमची तयारी होती त्यावेळेला की असे बदल होणार आहे? आणि असं, कारण मी म्हटलं तसं, माझं जेव्हा लग्न झालं राणाजींबरोबर तेव्हा 35 वर्षांची होते. खूप काळ मी खूप रोज काम करत होते त्यावेळेला, त्यामुळे मी तृप्त झाले होते खरं तर. आणि त्यामुळे मला असं कामाकडून बॅकसीट घेताना मला कुठेही असं वाईट नाही वाटलं. त्यामुळे मी अशी घाई पण नाही केली परत कामाकडे वळण्यासाठी. मी पूर्णपणे माझ्या मुलांना वेळ देऊ शकले, आणि ते आय थिंक आमच्या नात्यासाठी खूप महत्वाचं ठरलंय. मला वाटतं हा अप्रोच खूप प्रत्येक बाईमध्ये हा असायला पाहिजे. म्हणजे एकतर जर तिला मनापासून वाटत असेल की हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे, त्याच वेळेला मला वाटतं तो निर्णय घेता आला पाहिजे, कारण मग दुसऱ्याला बाळाला दोष देणं यालाही काही अर्थ नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे प्रेशर आहे ना बायकांवर, की मूल जन्माला घातलंच पाहिजे, हे कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे. कारण वेगवेगळे सर्कमस्टन्सेस असतात. अनेक बायका किंवा अनेक कुटुंब आता त्यांना मुलं नको आहेत, कारण त्यांना असं वाटतं की आपली आर्थिक परिस्थितीच तशी नाहीये, तर आपण कुठे एका नवीन जन्माला जन्म देऊ. यु नो, आपण काय पद्धतीची दुनिया देतोय आपण आपल्या मुलांना. कुठेतरी आपल्याकडे सगळं खाण्यापिण्यात सगळीकडे भेसळ आहे, तर आपण कुठल्या पद्धतीचं, कुठे शांतता नाही, काही नाही, तर काय आपण देतोय आपल्या मुलांना, असा विचार करून सुद्धा हा निर्णय घेतला जातो. काही बायकांना होऊ शकत नाहीत मुलं, मग त्यांच्यावर इतकी घाण टीका केली जाते समाजाकडून, की मला वाटतं की तुम्ही काय पद्धतीचे लोक आहात. म्हणजे प्रत्येक वेळेला तिला जबाबदार धरणं हे खूपच किती चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीतून मला असं वाटतं की आपण मातृत्वाकडे आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. खूप सन्माननीय असतात आया आपल्या, पण कुठेतरी एक त्या व्यक्ती सुद्धा असतात. एक बाई एक व्यक्ती सुद्धा आहे. ती फक्त कोणाची तरी मुलगी, कोणाची तरी पत्नी, कोणाची तरी माता अशी नाहीये. ती एक व्यक्ती सुद्धा आहे. तर त्याला पण तितकाच सन्मान दिला पाहिजे मला वाटतं. तर म्हणजे एकीकडे आई, आजी आणि तुम्ही म्हणजे सगळ्या स्त्रिया, आणि कट्टू सगळे पुरुष. आय हॅड नेव्हर इमॅजिन्ड. ते ट्रान्सफॉर्मेशन वेगळंच असेल ना. अक्षरशः खूपच. म्हणजे काही काही गोष्टी ज्या नैसर्गिक वाटतात लहानपणापासून मला नैसर्गिकच वाटायच्या, त्या इतक्या कशा अनैसर्गिक ते लक्षात आलं. की म्हणजे मला असं वाटायचं की एवढं काय आमच्या घरात, कारण माझ्या धाकट्या भावात आणि माझ्यात एवढा काही फरक कधीच केला गेला नाही, की मुलगा मुलगीमध्ये काहीच फरक नाही. त्यामुळे मला असं
नेहमीच वाटायचं, डाऊट वाटायचं की लोक म्हणतात ना मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन फ्रॉम व्हीनस वगैरे, तसं काही नाहीये. ते सगळे आपण एकच आहोत, फक्त की समाजात काही काही एक्सपेक्टेशन्स असतात, त्याच्यामुळे आपण वेगवेगळे घडत जातो. आणि ऑफकोर्स बायोलॉजिकली आपण वेगळे असतो, तोच काय तो फरक. पण जेव्हा मी पुरुषांच्या घरात राहायला लागले ना, तेव्हा जे काय मला समजलं की मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन आर फ्रॉम व्हीनस, त्याला तोड नाही. आय अग्री. नाही, आणि त्याच्यानंतर हे पण म्हणजे उत्तर टीजर मध्ये तू पाहिलं असेल उत्तरच्या, की त्याच्या ताई जे इन्स्ट्रक्शन करते ना, चड्डी सरळ करा आणि मशीन मध्ये टाका. कॉमन आहे. आजही माझी मुलं आंघोळ करताना चड्डी तिथेच टाकतात, मी त्यांना म्हणते मशीन मध्ये टाक. एक्झॅक्टली. ते कसे काय तिकडेच असतात, कितीतरी वेळा मला असेच ते त्यांचे सगळे कपडे सापडतात असे ग्राउंड. तर ही काय म्हणजे अशी जागा आहे का कपडे काढायची? वॉशरूम हायजीन खूप शिकवावं लागतं, वापरे. पण इट्स अ फन राईड. ऑफकोर्स. म्हणजे आता एकेकाळी मला असं नेहमी वाटायचं, कारण माझं आणि माझ्या आईचं इतकं सुंदर नातं आहे ना, माझं आणि माझ्या आजीचं इतकं सुंदर नातं आहे, की मला असं कुठेतरी वाटायचं की यार एक तरी मुलगी असली पाहिजे. आता वयाप्रमाणे मी अजून एक तिसरं मूल आणि त्यात तो मुलगा झाला असताना तर मग माझी वाट लागली असती, त्यामुळे मी ती रिस्क घेतली नाही. पण खूप आतून मला असं वाटायचं की मुलगी असती तर हे, मुलगी असती तर ते. बरं, मुलं जेव्हा मुलगे लहान होते तेव्हा त्यांच्या दिनचर्येबद्दल मला काहीच ते सांगायचं नाही, इतकं खोदून खोदून विचारण्याचा मी प्रयत्न करायचा. जसं उत्तरमध्ये पण ती अनेक प्रश्न विचारते, पण त्याच्यात एक छोटंसं असं तुटक उत्तर मिळायचं. तसंच माझे मुलगे मला द्यायचे, ठीक, ओके, मस्त असे. आणि मग नंतर मला त्यांच्या वर्गातल्या ज्या वर्गमैत्रिणी होत्या त्यांच्या आया मला फोन करून, अरे आज पता है सत्येंद्र ने क्या किया वगैरे असं करून. म्हटलं आता मला मुलगी झाली असती तर तिने मला सगळं अगदी बातमी दिली असती दिवसभराची, ते मी मिस करायची. पण आता मी नाही तो काळ अनुभवू शकत, किंवा मी मिसही नाही करत, कारण एकतर मला इतकी सवय झाली आहे माझ्या मुलांची आणि इतकी मज्जा येते ना त्यांच्याबरोबर की असं काही म्हणजे मी मिसच करत नाही. त्यामुळे आता मी रुळले आहे पुरुषांच्या घरात असं मी म्हणेन. पण म्हणजे मी जसं म्हटलं, तुम्ही मला सिनियर आहात, तर मुलांसोबत एक चांगला बॉन्ड निर्माण करायचा असेल, एक चांगली मैत्री आपल्याला जर ठेवायची असेल की जेणेकरून ते सगळे सिक्रेट्स आपल्यासोबत शेअर करतील, खूप मोठं टास्क आहे ते, तर काय टिप्स देऊ शकता तुम्ही मला? मला असं वाटतं की थोडंसं आई पण बाजूला करून एक मित्र म्हणून त्यांच्याबरोबर वागलं पाहिजे. म्हणजे त्यांना हा विश्वास असायला पाहिजे की हा जो माझा बडी आहे तो कोणाला काही सांगणार नाही, किंवा मी जे काही शेअर करेन ते इवन माझ्या भावाला नाही कळणार, हा विश्वास त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे हे एक निर्णय राणाजींनी आणि मी अगदी ठरवून केला होता की दोन्ही मुलांमध्ये अजिबात तुलनात्मक कधीही बोलायचं नाही. कारण तुलना कुठल्याही पद्धतीची केली तरी ती चांगलीच वाटत नाही कधीच. यु नो, जरी आपण चांगली काहीतरी गोष्ट सांगत असलो तरी एका मुलाला असं वाटतं की त्याला जे चांगलं सांगितलंय ते आपल्याला खरं म्हणजे हवंय, आणि आपल्याला जे चांगलं म्हटलंय ते काही एवढं किमतीचं नाहीये. कुठेतरी ती कंपॅरिझन त्यांच्यामध्ये, ती सिबलिंग रायव्हलरी असते, तर ती पण जपून. मग कॉम्प्लिमेंट्स देताना पण जपून देता का? अगदी अगदी जपून, म्हणजे इन द सेन्स की कधीही एकतर एकाला कॉम्प्लिमेंट दिलंच तर मग दुसऱ्याला काहीतरी एक म्हणजे शाबासकी कुठली तरी दिलीच पाहिजे कुठल्या वेगळ्या पद्धतीने. आणि ते आम्ही अगदी ठरवलं. त्यामुळे दोघांमध्ये हे अगदी व्यवस्थित त्यांना पक्क झालेलं आहे की बाबा आई बाबा पार्शल नाही आहेत. यु नो, एक ती असतेच रायव्हलरी. कारण आणि एस्पेशली मुलगा मुलगी असेल तर एवढं नाही वाटत, कारण माझ्यात आणि माझ्या भावामध्ये काहीच असं नव्हतं. ऍब्सोल्युटली. यु नो, मी मोठी बहीण होते आणि मला खूप आवडायचं की माझा धाकटा भाऊ आहे, तर ती कॉम्पिटिशन कधीच नव्हती. पण मुलांमध्ये असू शकते किंवा मुलींमध्ये असू शकते, तर त्याचं पण थोडंसं भान ठेवायचं बस. बाकी खूप गप्पा मारायच्या. त्यांनी उत्तर दिलं नाही तरी चालेल, तुम्ही मारत राहायचं. एक दिवस असा येईल जेव्हा ते बोलते होतील
आणि मग ते शेअर करायला लागतील आणि तो आता माझ्या आयुष्यातला तो आता सुवर्ण काळ आहे जिथे माझी मुलं मी नसले मी कामावरून आले की त्याच्यानंतर म्हणतात की मम्मा आपण बसून बोलूया आपण मस्त आज काय झालं ते मी सांगतो. मला खूप खूप आनंद होतो मग. पण म्हणजे आता तुम्ही एक यशस्वी अभिनेत्री आहात, राणाजी एक यशस्वी अभिनेते आहेत, तुमची एक वेगळी पॉप्युलॅरिटी आहे, तर याचं प्रेशर कधी मुलांवर होतं का? तुम्हाला कधी असं वाटतं का माझ्या मुलांनी असं काहीतरी? आम्हाला नाही वाटत, पण त्यांनी ते प्रेशर घेतलेलं आहे. कारण समाज माध्यमांमधून ना ते कॉन्स्टंटली एक तर नेपो किड्सचा हा जो काही कॉन्सेप्ट आहे आणि त्यांचं जे काही ट्रोलिंग ते पाहतात त्याच्यामुळे ते दडपण त्यांच्यामध्ये साहजिकच उतरलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हेही भान आहे की आपल्याला धन्यवाद देण्यासाठी खूप गोष्टी आहेत आपल्यापाशी, ते पण भान त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ते कुठेतरी आपली स्वतःची ओळख निर्माण करू इच्छितात कुठेतरी. ते त्यामुळे अगदी लगेच सांगत नाहीत की हे आमचे आई वडील आहेत म्हणून. अच्छा. कारण त्यांना असं वाटतं की आपली नाती जी व्हायला पाहिजे ती आपल्या जोरावर आपल्या जोमावर व्हायला पाहिजे, म्हणजे आईबाबांच्या नावाने. ती जाणीव आहे त्यांना किंवा त्यांना आपल्या प्रोफेशन बद्दल फार आकर्षण नाहीये आणि त्यांनी लहानपणापासून ते पाहिलंय, त्याचं जे एक प्रेशर आहे ते पाहिलेलं आहे. त्यामुळे तसं खास आकर्षण नाहीये त्यांना. त्यांना काहीतरी वेगळं करायचंय, त्यांना त्यांचा मार्ग निवडायचा आहे, विच इज ग्रेट आय थिंक. त्यामुळे पण मला असं तेवढंच वाटतं की त्यांना थोडंसं असं कुठेतरी जर त्यांना ऍक्टिंगमध्ये यायचं सुद्धा असेल ना तर ते कुठेतरी ते दाबून घेतील इच्छा, कारण ते प्रेशर त्यांना ते नकोय. कारण तुम्ही ते लेवल, एस्पेशली बाबा त्यांचं म्हणजे इतकं आहे ना भाषा, कसं बोलायचं. तर कुठेही ते जर बोलू नाही शकले तर मग ती डायरेक्ट कंपॅरिझन होते की अरे तुम्ही राणाजींचे मुलगे आहात आणि तुम्हाला कसं बोलायला जमत नाही, तुमची भाषा का नाही एवढी चांगली वगैरे. तर ती स्पेस नाही दिली जात त्यांना. मला एक प्रश्न विचारायचा होता, तो म्हणजे त्यांनी तुमचे सिनेमे पाहिलेत का? म्हणजे आता हम आपके कौन आहे, दुश्मन सारखा सिनेमा त्यांनी पाहिलाय का? दुश्मन संघर्ष त्यांनी नाही पाहिला. तरी नाही, दुश्मन नाही पाहिलाय, संघर्ष नाही पाहिला, पाहू दिला नाही. असं काही नाही, त्यांना स्वतःला असं वाटतं कारण त्यांना माहितीये त्यांचे बाबा त्याच्यात विलन आहेत. संघर्ष त्यांनी तो सीन पाहिला आणि त्यांना फारच म्हणजे भीती वाटली. लहानपणी पाहिला त्यामुळे त्यांना खूप भीती वाटली. त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण चित्रपट तो पाहिला नाही. इनफॅक्ट हम आपके हैं कौन पण खूप उशिरा पाहिला आणि मी त्याच्यात मरते हे त्यांना फारच त्रासदायक झालं. तर ते खूप पर्सनली घेतात ह्या सगळ्या गोष्टी. तर मला आठवतं राणाजींची एक सिरियल होती स्टार प्लसवर, काली नावाची, त्याच्यात ते विलन होते आणि एक त्या काळात त्यांचं वय त्याच साधारण त्या मुली इतकं होतं. ज्या मुलीला ते पीडा देत होते त्या मुलीचं वय आणि माझ्या मोठ्या मुलाचं वय मॅचिंग होतं. आणि त्यांना माहित नाही, ते टीव्ही वगैरे फार बघत नाहीत. तर त्यांना त्यांच्या वर्गमित्रांनी सांगितलं की तुझे बाबा विलन आहेत, ते खूप त्या मुलीला त्रास देत आहेत म्हणून. तर त्यांनी येऊन मला सांगितलं, मम्मा आपले बाबा कोणाला तरी फार त्रास दॅट पुअर गर्ल असं. मी म्हटलं अरे ते ऍक्टिंग आहे, ते खरे त्रास देत नाही. मग त्या सेटवर मी त्यांना नेलं आणि त्या मुलीची ओळख करून दिली आणि त्या मुलीनी त्यांना सांगितलं की अरे युअर फादर इज सो नाईस आणि किती छान वाटलं मला त्यांच्याबरोबर काम करताना वगैरे. तर मग त्यांना जरा हायसं वाटलं की आपले पापा विलेन नाही, ते चांगले वाटतायत म्हणून. पण त्याचा त्या वयात खूप जबरदस्त वेगळा प्रभाव पडतो ना, की सगळेच म्हणतात की किती फालतू माणूस, काय असं वागतो वगैरे, असं ते पर्सनली घेतलं जातं. एक्झॅक्टली. पण चांगलं झालं की तुम्ही तिथे जाऊन त्यांना ते भेटवून दिलं आणि ते सगळं पुसून गेलं. कारण ऑफकोर्स ते ग्रोईंग एज असते ना एकच. बट मला एक प्रश्न तुम्हाला असा करायचा होता की तुमच्या आई या म्हणजे शी इज अन इन्स्पिरेशन टू मेनी. कारण त्या काळात ती इमेज आणि त्या लेवल मध्ये स्वतःला प्रूव्ह करणं म्हणजे खरंच.
त्यांच्याकडनं काय शिकता आलंय तुम्हाला? मला असं वाटतं की संयमितपणा मला वाटतं मी आईकडून खूप शिकले. एक समतोल राखणं, स्वतःच्या इच्छा, स्वतःची मर्जी, स्वतःची स्वप्न आणि घर ह्याच्यातला जो समतोल कसा राखावा ते मी आईकडून शिकले. आणि अर्थातच खूप तल्लख बुद्धी आणि त्याचा वापर कसा बिना अग्रेशन कसा करावा. म्हणजे सगळे जे काही युद्ध आहेत ती अगदीच खूप अग्रेसिव्हली लढायला पाहिजेत असं नाही. शांतपणे तुम्ही आपला मुद्दा पटवून देऊ शकता हे तिच्याकडून शिकायला मिळालं. बरं, मुलांच्या संगोपनात तर अनेक गोष्टी मला आईकडूनच मिळाल्या. ती बेसिक मूल्य, शिस्त ह्या सगळ्या गोष्टी मी आईकडून जे शिकले तेच मी माझ्या मुलांना प्रयत्न करते पास ऑन करण्याचा. मला असं वाटतं की आई जेवढी सुंदर आणि मस्त आई आहे त्याच्या एक चतुरांश पण मी नाही आहे किंवा ती नखा इतकी पण मी नाही आहे असं मी स्वतःला म्हणेन. पण प्रयत्न तो आहे, कारण ते खूप छान असं मला जे काही मिळालं आहे ते मी माझ्या मुलांना देऊ इच्छिते. पण ऑल्सो की आपल्या आवाजाचा चांगला वापर करावा, कारण आपल्याला प्रचंड मोठं प्रिव्हिलेज मिळालेलं आहे. आर्थिक बळ आहे, एक समाज मान्यता आहे, लोकप्रियता आहे, तर त्याचा एक चांगला वापर केला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे नेहमीच चॉईसेस असतात आपण कसं वागावं ते, तर तो जरा चांगला जो काही मार्ग आहे तो पत्करावा असं तिच्याकडून मला शिकायला मिळालंय. पण आई झाल्यानंतर कधी त्यांच्याशी संवाद झाला की तुम्ही म्हणजे तुम्ही कधी विचारलं काय मी कशी आई आहे, किंवा त्यांनी तुम्हाला मी तर तिच्या समोर नतमस्तक आहे. मी आई झाल्यानंतर तर मी पदोपदी तिला धन्यवाद देत असते की आई तू कशी एवढी चांगली आई, कशी ग, तुझ्यामध्ये केवढं धैर्य होतं, केवढं म्हणजे निर्णय क्षमता जी होती किंवा ज्या पद्धतीने तू आम्हाला वाढवलंस ते केवढं मोठं भाग्य आहे आमचं. मी पदोपदी तिला फक्त धन्यवाद देऊ शकते अक्षरशः. पण माझ्या आईने हेही म्हटलं की तो काळ सुद्धा जरा वेगळा आणि सुलभ असा होता, सरळ काळ होता. आजकाल तेवढं असं सरळ मार्गी असणं सुद्धा वाईट मानलं जातं. तर आपण सरळ मार्ग कसा शिकवायचा आपल्या मुलांमध्ये, कशी ती मूल्य आणायची, की आपण म्हणतो की प्रामाणिक असलं पाहिजे, पण प्रामाणिक लोकांना कुठे आहे आवाज, कोण व्हॅल्यू करतं का त्यांना? प्रामाणिक लोकांची काही व्हॅल्यूच नाही आहे आयुष्यात. सगळे त्यांना तुडवून जात असतात, हे आपण समाजात बघत असतो. तर एक समाज काहीतरी एक वेगळा आपल्याकडे एक आरसा दाखवतोय आणि तुमची जर मूल्य अगदीच त्या आरशाविरुद्ध असतील तर मग तो समतोल कसा राखायचा. म्हणजे खूप वेगवेगळे चॅलेंजेस आपल्या पिढीच्या समोर आहेत. म्हणजे मी तुझ्या पिढीची नाही, मी एक पिढी मोठी आहे किंवा 2 पिढी पण असू शकेल, माहिती नाही मला. पण ती जी चॅलेंजेस आहेत ती आपल्या आई वडिलांना नाही फेस करावी लागली. करेक्ट. थोडी जास्त सुरक्षितता होती. म्हणजे माझी आई सांगू शकत होती मला कोपऱ्यावर जाऊन हे कर, मी माझ्या मुलांना नाही सांगू शकत. मला पदोपदी भीती वाटते की अरे दुसऱ्याच्या कोणाच्या वाईट चालवण्यामुळे आपल्या मुलांना काही इजा होणार आहे का. करेक्ट. आपल्या मुलांकडे फुटपाथच नाही चालायला. आमची आई आम्हाला सांगायची फुटपाथवर चाल, रस्त्यावर नको चालू. पण तेव्हा फुटपाथ होते म्हणून आपण चालू शकलो. आता तर रस्ते शोधावे लागतात गड्ड्यांमध्ये. तर म्हणजे खूप वेगळी परिस्थिती आहे आपली ग आत्ताची पालक म्हणून. आणि प्लस AI, डिजिटल, ते जो काय प्रभाव विश्वभराचा आपल्या मुलांवर आहे, कॉम्पिटिशन. म्हणजे लहानपणापासूनच तुमच्या मुलाला ABCD येतं का, 1 to 100 येतं का, म्हणजे इतकी कटथ्रोट कॉम्पिटिशन. आणि ती कशा पायी हेच कळत नाही, कोणालाच माहिती नाही ध्येय काय आहे ह्या सगळ्याचं कॉम्पिटिशनचं, कुठे अंत ह्याचा. तुम्ही कधीच अकॅडमिक्स मध्ये त्यांना हे केलं नाही की? नाही ग, प्रेशर वगैरे नाही केलं. कारण मी म्हटलं ना माझ्या मोठ्या मुलाला डिस्लेक्सिया होता, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया हे तिन्ही होते. त्यामुळे त्याला ते शाळेचं जे म्हणजे निकष आहेत ना ते तो नाहीच अचीव करू शकत होता. त्यामुळे
ते मला स्वतःला रिलॅक्सच करावं लागलं. ती कॉम्पिटिशनची भावनाच निघून गेली माझी. ते इतर पालक सुद्धा माझ्याकडे अगदी कुठेतरी थोड्याशा कीव वृत्तीने म्हणजे कीव येते त्यांना माझी अशा वृत्तीने बघायचंय माझ्याकडे. तर मला वाटायचं बघा तुम्ही मला काही फरक पडत. ऍब्सोल्युटली आय कॅन कम्प्लिटली रिलेट. कारण माझी मुलं कोविड बॉर्न आहे आणि त्या दरम्यान जे काही फेस केलं म्हणजे सगळ्यात जास्त त्या स्क्रीन टाइम मुळे जो काय मुलांवर त्याचा वाईट परिणाम झालेला आहे आणि त्याचे जे काय पडसाद भोगलेले आहेत ते आय कॅन कम्प्लिटली रिलेट. आणि मला असं वाटतं हॅपी चाइल्ड हे खूप महत्वाचं आहे. आणि हॅपी चाइल्ड तेव्हाच होऊ शकतं जेव्हा फॅमिली हॅपी असते, आई आणि फॅमिली हॅपी असते. म्हणजे तो धैर्य द्यायची जी जबाबदारी असते किंवा आनंद क्रिएट करण्याची आणि प्लस चुकू द्यायची केपेबिलिटी आपण दिली पाहिजे मुलांना. कारण त्यांना जर वाटलं की आपण चूक करणं हे फारच मोठा गुन्हा आहे तर मग ते कधीच पुढे जाऊ शकणार नाहीत, शिकू शकणार नाहीत. आणि म्हणजे आता आपण एडिसनचं म्हणतो की 1000व्या प्रयत्नाला त्याला बल्ब हा म्हणजे आविष्कार झाला त्याच्या हातून. तर ते 999 जे त्यांचे ट्रायलचे हे होते, जो काही मॉडेल होता ते काही फेलियर्स नव्हते. पण तुम्ही जर पहिल्याच वेळेला त्यांना फेलियर म्हटलं तर मग त्या 1000व्या वेळेला त्याचा बल्ब कसा होईल. खरं. तर कुठलाही आविष्कार व्हायला त्याच्यामध्ये ती जी एक प्रोसेस असते, प्रक्रिया असते, ती तुम्ही चुकूनच शिकता आणि पुढे जाता की नाही हे बरोबर नाही आहे, मग फॉर्म्युला बदला, हे बरोबर नाही तर अजून फॉर्म्युला बदला. तसंच आयुष्यात आहे ना. करेक्ट. तर ती आपण मुभा दिली पाहिजे आपल्या मुलांना की आपण नेहमीच त्यांना शिकवतो की व्हॉट इज सक्सेस. आपल्याला सक्सेसफुल मुलं हवी असतात. पण सक्सेसची परिभाषा काय असते, कोणाच्या नजरेतून तुम्ही सक्सेसफुल असता. तर मला असं वाटतं की नोबडी इज अ फेलियर नसतं काही. इथं तो मार्ग असतो, ती प्रक्रिया असते, अनुभव आहे. ते गोळा करायचे आणि शिकायचं त्याच्यातून. आणि आपण ह्या दिवशी आहोत त्याच्यापेक्षा जरा चांगले असलो तर दॅट इज सक्सेस. कोणी बघो न बघो, कोणी म्हणो न म्हणो, दॅट इज सक्सेस. शेवटाकडे जाता जाता मला एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे या सिनेमात तुम्ही आईची भूमिका केली आहे, रिअल लाईफमध्ये पण तुम्ही आईची भूमिका करताय, मी पण करते. पण एक पॅरेंटिंगमध्ये जो आता फरक जाणवतो ना, म्हणजे आत्ताच्या पॅरेंटिंगमध्ये आणि आधीच्या पॅरेंटिंगमध्ये, म्हणजे माझ्या आईबाबांनी मला लय फटकवलंय. म्हणजे जेव्हा चूक केली तेव्हा फटकवलंय, पण प्रेमही दिलंय, मायाही केली आहे. त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीनं आपण तयार झालोय की आपण फेलियर सहन करू शकतो. आपण कोणी जर नाही म्हटलं तर आपण ते सहन करू शकतो. एक्झॅक्टली. पण आत्ताच्या पिढीमध्ये ते प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे. तर पॅरेंटिंगला याबद्दलचा दोष देता येईल, काय वाटतं? मला असं वाटत नाही की आपण पॅरेंटिंग स्टाईल नक्कीच बदलली आहे, त्यात काही वाद नाही. अपेक्षाही अशा काहीतरी विचित्र झाल्यात. जसं मला आठवतं, एक उदाहरण देते. मुलांच्या शाळेत मी गेले होते. लहानपणापासून मी त्यांच्या शाळेत खूप त्यांना सोडायला आणायला वगैरे जायचीच. PTA भाग होते, त्यामुळे माझं वारंवार जाणं व्हायचं. तर एकदा मी असंच प्रिन्सिपल मॅम आल्या त्यांच्या, आणि त्या माझ्यापेक्षा ॲक्च्युली लहान होत्या, कारण पिढी वेगळी होती ती. पण तरी म्हणजे मी लगेच उठून त्यांना त्यांच्याबरोबर बोलले. आणि माझा मुलगा बसलेला होता. मी म्हटलं, अरे प्रिन्सिपल मॅम आले आहेत, उभं राहून बोल. तर त्या म्हणाल्या, नाही आता काही म्हणजे असं काही नसतं वगैरे, वी आर ऑल फ्रेंड्स वगैरे. तर ही जी पद्धत आहे शिकवण्याची सुद्धा, किंवा फ्रेंडली आणि हे झालं तर ते, आणि काही झालं तरी ते त्यांचं अगदी ओळखून त्यांच्या मनाच्या मागे काय चालू आहे ते ओळखण्याचा प्रयत्न करून, म्हणजे असं मी मुळमुळीत जरा तर मला वाटतं आमच्या घरात तसं काही नाही. मी अगदी म्हणजे जिथे शिस्त असायला पाहिजे ते मी धोपटलेलं नाहीये माझ्या मुलांना कधी. पण चिडते मी डेफिनेटली. शिस्तीच्या वेळेला शिस्तीची गोष्ट करायचीच
हे अगदी परफेक्ट आहे, म्हणजे माझा आवाज जर बॅलन्स असायला पाहिजे नाही, आणि ती म्हणजे शिस्त तुम्हीच रुजवणार ना, बाकी कोण येणार आहे रुजवायला. आणि मग नंतर मग तुम्ही जर म्हटलं की आमचं ऐकतच नाही, तर मग कोणाला दोष देणार तुम्ही? तर ते तुमचीच जबाबदारी आहे ना. तर ती मी म्हणते की पालकांनी शाळेवर ढकलू नये. शाळेचं वेगळं असतं सिस्टम, हे जे ते मुळात आपले घरातले संस्कार आहेत. करेक्ट. आणि कसं जगायला पाहिजे हे संस्कार आपणच द्यायला पाहिजे पालक म्हणून. त्यामुळे ती आपण झटकून नाही उपयोगी जबाबदारी. सो आहे, पण डेफिनेटली चॅलेंजेस खूप जास्त आहेत. मी म्हटलं तसं माझ्या आईलाही स्वतःला जाणवतात की आमच्या काळात जरा सोपं होतं आई वडील होणं, आता जरा कठीण आहे. क्या बात आहे. म्हणजे पॅरेंटिंग बद्दलची माझ्या प्रश्नांचं उत्तर मला मिळालेलं आहे. आणि मी तुला सांगते खरंच, आमचा चित्रपट ना, एकतर मी म्हटलं तसं आई मुलांनी एकत्र पाहावा, आणि त्याच्यात अनेक अशा गोष्टी आहेत, अनेक अढी आहेत ज्या निर्माण होतात कधी कधी आई मुलाच्या नात्यामध्ये. तर त्या अडींचं उत्तर त्यांना नक्कीच त्याच्यात मिळेल, आणि डेफिनेटली ते नातं माझ्या मुलांना घेऊन जाऊ शकते. लहान आहेत पण तेवढं रिलेट. हो, अगदी 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 डेफिनेटली. नाईस. मला वाटतं छान वाटेल त्यांना. इनफॅक्ट अभिनयाचं जे पात्र आहे ते तर खूपच आवडेल त्यांना. आणि एक प्रश्न तो म्हणजे क्षितिज पटवर्धन एक उत्तम लेखक, म्हणजे इतका टॅलेंटेड माणूस, आणि फायनली तो दिग्दर्शनात आलेला आहे. त्याचं पदार्पण आहे हे. आणि चित्रपट बघून तुला वाटणार नाही की हे त्याचा पहिला चित्रपट आहे. तर त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने ते, म्हणजे जेव्हा मी स्क्रिप्ट वाचलं ना, तेव्हाच मी म्हटलं की तू कमालीचं स्क्रिप्ट लिहिलेलं आहेस. त्याच्यामध्ये जो थॉट आहे तो इतका आपला म्हणजे एकदम नॉर्मल थॉट आहे की घरातलं जे काय आहे त्याच्याबद्दल आहे, घरातल्या भावना, मेन भावना ज्या आपल्या असतात, अगदी खूप रिलेटेबल आहे. आणि तरीही काहीतरी नाविन्यपूर्ण आहे त्याच्यामध्ये. आजची जी पिढी आहे, आजचं जे डिजिटल युग आहे, आजच्या कम्युनिकेशनची जी पद्धत आहे, जे स्वतःला अजिबातच लावून काही घ्यायचं नाही असं जे करतात मुलं, किंवा त्यांची ती सवय आहे, अशा ज्या गोष्टी आहेत ना, त्या ह्या चित्रपटातून बघायला मिळतील. आणि ते क्षितिजने कमालीचं लेखन केलंय आणि खूप सुंदर दिग्दर्शक. आय एम व्हेरी व्हेरी थ्रिल्ड विथ हिम. खूपच छान पदार्पण क्षितिजसाठी. तर आम्ही असं ऐकलंय की म्हणजे घरी तर तुम्ही डिरेक्टर आहातच, पण धावपट्टी या सिनेमाचं डिरेक्शन तुम्ही केलं आणि तो सिनेमा ऑस्कर पर्यंत पोहोचलेला आहे. अगदी अगदी खरं ऐकलंय तुम्ही. त्यामुळे धावपट्टी, त्याचं इंग्रजी नाव आहे लूप लाईन, आणि तो चित्रपट 2024 साली पूर्ण झाला, आणि ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म आहे ती. त्यामुळे फारच आपण ॲनिमेशनच्या बद्दल जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला वाटतं मुलांचं ॲनिमेशन असतं, कार्टून्स आपण सगळेच बघतो, किंवा मायथोलॉजिकल खूप आपण बघतो त्याच्यामध्ये. तर ही ॲनिमेशन फिल्म प्रौढ विचारांची आहे, मच्युअर कंटेंट. त्यामुळे ती एक गोष्ट जी आहे ती आपल्या देशात अनफॉर्च्युनेटली खूप रेअर आहे. खूप रेअर, म्हणजे फार क्वचित असे चित्रपट बनतात. लघु चित्रपट तर फारच कमी, आणि बघायला मिळत नाहीत बनले तरी. करेक्ट. तर तेच माझे जे ॲनिमेटर्स आहेत पेपरबोट डिझाईन स्टुडिओचे, त्यांनी मला सांगितलं होतं की हे तुम्हाला जर ॲनिमेशन करायचं असेल तर त्याच्यात तुम्हाला तुमचे पैसे परत मिळणार नाहीत, त्यामुळे नीट विचार करून ॲनिमेशन करा. कारण डिस्ट्रीब्युशन नेटवर्कच नाही आहे ना, तर कुठून मिळणार पैसे. करेक्ट. तर मी म्हटलं की नाही, ही जी गोष्ट आहे ती ह्याच पद्धतीने मला म्हणजे प्रेझेंट करायचे ॲनिमेशनच्या द्वारे. तर मग थोडा काळ गेला, मी जरा पैसे जमा केले आणि मग पॅशन प्रोजेक्ट म्हणून ते सुरू केलं. आणि तेव्हा मला हे अजिबातच माहिती नव्हतं, हे विश्वच उघडलं माझ्यासाठी. हे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्स वगैरे सगळं मी शिकत गेले. स्वतःच प्रोड्युसर असल्यामुळे ती एक स्वतंत्रता होती माझ्यापाशी की कुठे पाठवायचं चित्रपट, कुठे नाही. आणि लिटरली साऊथ अमेरिका, आईसलँड पासून ते न्यूझीलंडपर्यंतचे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जे आहेत त्यामध्ये लूपलाईनचा समावेश झाला. आणि आपल्या भारतातले पण काही खूप चांगले चित्रपट महोत्सव आहेत ज्याच्यात त्याचं झालं. आणि त्यात बेंगलुरू इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल म्हणून आहे,
त्यांचं ऑस्कर्स बरोबर अक्रेडिटेशन आहे. म्हणजे जे जे तिकडे विजेता ठरतात चित्रपट ते ऑटोमॅटिकली ऑस्कर्सच्या लॉंग लिस्टमध्ये पोहोचतात. मग लॉंग लिस्ट नंतर शॉर्ट लिस्ट असते, शॉर्ट लिस्ट नंतर नॉमिनेशन्स आणि मग अर्थात. तर माझी आता लॉंग लिस्ट पर्यंत, कारण बँगळुरू इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ती विजेता ठरली. क्या बात आहे. तर सगळ्यांनी मला सांगितलंय की खूप पैसे लागतात, लॉबिंग लागतं, हे ते. मी म्हटलं आतापर्यंत हे जी छोटंसं चित्रपट म्हणून मी पॅशन प्रोजेक्ट म्हणून सुरू केलं ते इथपर्यंत आपल्या मेरिटनी पोचलंय. तर आता पुढचा पण प्रवास त्याचा व्हायचा असेल तर मेरिटनी हो, कारण माझ्याकडे पैसे नाहीयेत आणि माझ्याकडे लॉबी नाहीये. लॉबी नाहीये, आपल्याकडे टॅलेंट आहे. वाव, बट सच अ नाईस थिंग. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू व्हेरी मच. क्या बात आहे. थँक्यू सो मच. आज तुम्ही आलात, इतका वेळ दिलात, इतक्या छान गप्पा रंगल्या आणि मला माझ्या पॅरेंटिंगसाठी तुमच्याकडून छान उत्तरं मिळालेली आहेत, जे उत्तर मला अपेक्षित होतं. हो, आणि बऱ्याच लोकांना 12 डिसेंबरला त्याचं उत्तर मिळणार आहे. क्या बात आहे. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट पुढच्या प्रवासासाठी. थँक्यू व्हेरी मच.